महाराष्ट्रासह नंदुरबार जिल्ह्यातही आता कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय। त्यामुळे महाराष्ट्र शासनानं यावर आता कडक निर्बंध लावण्याचे जिल्हा प्रशासनाला आदेश दिलेत। त्या अनुषंगाने आता कोरोना रुग्णांची वाढती संख्या कशा प्रकारे थांबवता येईल असे प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर उभे ठाकलेत। नंदुरबार शहरासह जिल्ह्यात विना मास्क फिरणं, विनाकारण गर्दी करणं यासारखे प्रकार निदर्शनास येत आहेत। त्यामुळे आता उद्यापासून विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार असून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। त्यासोबतच लग्न समारंभ तसंच इतर कोणत्याही कार्यक्रमात 50 पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास संबंधितांवर कोरोना नियमानुसार गुन्हे दाखल करण्यात येतील, असं शहर पोलीस स्थानकाचे निरीक्षक रवींद्र कळमरकर यांनी सांगितलंय। नमस्कार, माझे नंदुरबारमधील सर्व जनतेला आव्हान आहे की जी कोरोनाचा दुसरा विषाणू याने नंदुरबार शहरात प्रवेश केला आहे। काल एका व्यक्तीचा याने मृत्यू झालेला आहे। या अनुषंगाने प्रशासनाने व माननीय मुख्यमंत्री साहेबांनी कोरोनाबाबत, कोविड या आजाराबाबत फार गांभीर्याने घेण्याची आवश्यकता व्यक्त केलेली आहे। त्यामुळे यापूर्वी देखील नंदुरबारकर जनतेने आम्हाला खूप सहकार्य केले, परंतु यानंतर जास्त सहकार्याची अपेक्षा आहे। उद्यापासून नंदुरबारमध्ये आम्ही विदाऊट मास्क, विना मास्क चालणारे लोक व लग्न कार्यात तसेच सार्वजनिक समारंभामध्ये 50 पेक्षा जास्त एकत्र राहणाऱ्या लोकांवरती जी कारवाई करणार आहे ती अधिक तीव्र करणार आहे। त्यामुळे नंदुरबारमधील माझ्या सर्व जनतेला व सर्व लोकांना आव्हान आहे की उद्यापासून विना मास्क कोणीही आढळल्यास किंवा लग्न समारंभ व इतर सार्वजनिक कार्यात 50 पेक्षा जास्त लोक आल्यास गुन्हे दाखल केले जातील। यामुळे सर्वांनी हे कटाक्षाने पाळावे ही माझी विनंती आहे। यापूर्वी जे आपण कोविडमध्ये कारवाई केली होती त्यामध्ये 898 जवळजवळ 900 गुन्हे हे दाखल केले होते व मास्कची दंडात्मक कारवाई ही देखील 1000च्या आसपास करण्यात आली होती। त्यामुळे यापुढील ही कारवाई अधिक तीव्र करणार आहोत याची सर्वांनी नोंद घ्यावी। ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नंदुरबार।